कुंभ राशी 11, 12, 13, 14, 15, 16. खुशखबर खुशखबर खुशखबर. पेढे वाटण्यासाठी तयार राहा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. येणारा हा आठवडा म्हणजेच 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कारिक आणि मोठे बदल घडून येणार आहेत, ज्याची तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून नव्हे तर कित्येक वर्षापासून वाट पाहत होतात. एका बाजूला नशिबाची साथ आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या कष्टाचे फळ, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात यशाचा सूर्य कसा उगवतो हे या आठवड्यात तुम्ही स्वतः अनुभवणार आहात. जर तुमचा आपल्या लाडक्या शनिदेवावर आणि श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की येत्या 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या दरम्यान या काळात आकाशातील ग्रहांची चाल तुमच्यासाठी कोणत्या नवनवीन संधींची कवाली उघडी करणार आहे. या आठवड्यात सिंह राशीत सूर्य आणि केतूचा सूर्यग्रहण योग बनत आहे, तर कन्या राशीत लाभाचा आणि सौंदर्याचा कारक शुक्र विराजमान आहे. तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीत राहू महाराज ठाण मांडून बसले आहेत, तर मीन राशीत तुमचे स्वामी शनिदेव स्वतःच्या घरात विराजमान आहेत. मिथुन राशीत मंगळ महाराजांचे एक अत्यंत दुर्मिळ शुभ गृह योग तयार आहेत, तर ग्रहस्थिती तुमच्या राशीवर कसा प्रभाव टाकणार आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होणार आहे आणि कोणत्या एका चुकीमुळे हातात आलेला मोठा जॅकपॉट निसटून जाऊ शकतो, हे सर्व आपण आजच्या या अत्यंत विशेष व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत अजिबात न थांबता नक्की पहा. आठवड्याची सुरुवात म्हणजे 10 ऑगस्ट सोनेरी काळ आणि तो सोनेरी सकाळचा दिवस तुमच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा एक नवीन अध्याय घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनावर जो एक अनाकलनीय ताण होता तो धोक्यासारखा विसरून जाणार आहे. मन हलके होणार आहे, प्रसन्न राहणार आहे. जर तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या आर्थिक समस्येने त्रस्त होता, कोणाकडून तरी घेतलेले कर्ज किंवा अचानक उद्भवलेला मोठा खर्च यामुळे तुमची झोप उडाली असेल, तर या आठवड्यात त्या समस्येतून बाहेर पडण्याचा एक अतिशय सोपा आणि मार्गदर्शक रस्ता तुम्हाला सापडणार आहे. तुमच्या आर्थिक नीती एकदम अचूक ठरतील. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा तुम्ही पूर्वी केलेल्या एखाद्या कामातून ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती तिथून अचानक पैशांची आवक सुरू होईल. व्यापार आणि व्यवसायाशी जोडलेल्या कुंभ राशींच्या लोकांसाठी तर या आठवड्याची सुरुवात एखाद्या वरदानापेक्षा कमी असणार नाही. जर तुम्ही कपड्यांचा व्यापार करत असाल, हॉटेल व्यवसायात असाल, अगदी कॉन्ट्रॅक्टिंग किंवा रिअल इस्टेटच्या क्षेत्रात असाल, तर तुम्हाला तुमच्या जुन्या अनुभवांचा खूप मोठा फायदा होणार. पूर्वी केलेल्या काही चुकांपासून शिकून जेव्हा तुम्ही आठवड्याचं पाऊल पुढे टाकाल तेव्हा तुमचे प्रतिस्पर्धात सुद्धा तुम्हाला रणनीती पुढे नतमस्तक होतील. एखाद्या नवीन प्रोजेक्टची किंवा नवीन कराराची सुरुवात या काळात होऊ शकते. कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा एखादा कोर्ट कचेरीत किंवा जुना वाद जर अडकून पडला असेल तर या आठवड्यात निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची 99% शक्यता निर्माण झाली आहे. नोकरी करणाऱ्या माझ्या कुंभ राशींच्या मित्रमैत्रिणींसाठी सुद्धा हा काळ अतिशय कौतुकास्पद ठरणार आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी रात्रंदिवस करत असलेल्या कष्टाची दखल शेवटी वरिष्ठ अधिकारी घेणार आहेत. पगारात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळतील किंवा तुमच्या एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी सोपवली जाईल. तुमचे व्यक्तिमत्व या काळात इतके आकर्षक आणि प्रभावी बनेल की लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. तुमचे सामाजिक संपर्क वाढतील आणि समाजातील काही मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांशी तुमची भेट होईल, जी भविष्यात तुमच्या प्रगतीचे नवीन दरवाजे उभे राहतील. मित्रमैत्रिणींनो, जर आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याची जुळणारी वाटत असेल आणि मनाला एक नवी आशा देत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. तुमचे लाईक आम्हाला तुमच्यासाठी अशी अचूक आणि अभ्यासू माहिती घेऊन येण्यासाठी मोठी ताकद देते, त्यामुळे लाईक करा. आता आपल्या वळूयात आठवड्याच्या मध्याच्या म्हणजेच 12 ते 14 ऑगस्टच्या काळात. हा काळ तुमच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यात प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहे. जर तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथीमध्ये गेल्या काही दिवसापासून बारीक सारीक कारणांवरून खटके उडत असतील, दुरावा निर्माण झाला असेल, तर तो दुरावा पूर्णपणे मिटून जाईल. तुमचा जोडीदार प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभा राहील. तुमच्या दोघांमध्ये एक नवीन भावनिक बंध निर्माण होईल. लव्ह लाईफमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ अतिशय रोमॅन्टिक आणि गोड आठवणींनी भरलेला असेल. ज्यांचे लग्न जुळण्यात वारंवार अडथळे येत होते अशा अविवाहित मुलामुलींना या आठवड्यात एखाद्या अतिशय उत्तम आणि मनासारखे स्थळ चालून येऊ शकते, ज्याच्याशी तुमचे वैचारिक सूत अगदी पहिल्याच भेटीत जुळेल. पण कुंभ राशींच्या मित्रांनो, इथे मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत सावध करायचे आहे. आठवड्याच्या मध्यभागी राहूच्या प्रभावामुळे तुमच्या मनात आळस किंवा थोडासा अहंकार डोक्यावर काढू शकतो.
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी किंवा लोकांसमोर स्वतःला मोठं दाखवण्यासाठी उगाचच दिखावपणा करण्याची प्रवृत्ती टाळा. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात विनाकारण कोणाच्याही वादात पडू नका आणि मुख्य म्हणजे आपल्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. जर तुम्ही रागाच्या भरात एखाद्या चुकीचा शब्द वापरला तर बनत आलेले काम पार बिघडून जाऊ शकतं. म्हणून संयम आणि शांतता हीच तुमच्या आठवड्यातील सर्वात आर्थिक मोठी ताकद असणार आहे. आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमय भाग सुरू होत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात ती तुमच्या आयुष्यात कशी घडणार आहे हे आता आपण पाहणार आहोत. आठवड्याचे शेवट म्हणजेच 15 ते 16 ऑगस्ट सकाळ कुंभ राशींच्या लोकांसाठी यशाची नवीन शिखरे ओलांडणारा ठरणार आहे. विशेषतः तरुण वर्गासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असेल. जर तुम्ही MPSC, UPSC, बँकिंग किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या मेहनतीचे गोड फळ मिळण्याची हीच ती वेळ आली आहे. तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. जे विद्यार्थी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना या 2 दिवसात एखादी अत्यंत आनंददायी बातमी किंवा विजयांसंबंधित सकारात्मक संदेश मिळू शकतो. कोर्टाचे किंवा कायद्याच्या कोणत्याही कटकटीत अडकलेले लोक या काळात निर्दोष सुटण्याची किंवा विजय मिळवण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे. महिलांसाठी तर आठवड्याचा शेवट अतिशय भाग्याचा ठरणार आहे. घरामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. जर तुम्ही गृहिणी असाल आणि घरबसल्या एखादा छोटा मोठा व्यवसाय, ब्युटिक किंवा ऑनलाईन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात टाकलेले पहिले पाऊल तुम्हाला भविष्यात खूप मोठी आर्थिक स्थिरता आणि ओळख मिळवून देईल. मुलांच्या प्रगतीमुळे, त्यांच्या अभ्यासातील किंवा क्रीडा क्षेत्रातील यशामुळे तुमचे मन अभिमानाने भरून जाईल. घरामध्ये एखादे छोटेसे धार्मिक कार्य किंवा गेट टुगेदर आयोजित केले जाईल ज्यामुळे घरातील वातावरण अतिशय मंगलमय आणि उत्साही राहील. अडकलेला पैसा परत मिळणे, नवीन ऑर्डर मिळणे, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होणे यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मजबूत होईल. परंतु आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरची किंवा तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळा. वाहन चालवताना घाईगडबड करू नका आणि कोणत्याही यंत्रावर काम करताना पूर्ण सावधानता बाळगा. कोणत्याही अनैतिक किंवा चुकीच्या मार्गाने पटकन पैसे कमवण्याच्या मोहात अजिबात पडू नका, अन्यथा तुमची वर्षानुवर्षाची कमावलेली प्रतिष्ठा एका क्षणात पणाला लागू शकते. मित्रांनो, या संपूर्ण आठवड्यात मिळणाऱ्या सर्व शुभयोगांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा 100% फायदा तुम्हाला मिळावा यासाठी एक अतिशय सोपा पण अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगत आहे. हा उपाय अगदी मनापासून श्रद्धेने करा. या संपूर्ण आठवड्यात दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर शनिदेवांच्या ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी संध्याकाळी जवळच्या मारुती मंदिरात जाऊन शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. काळे तीळ अर्पण करा. तसेच रोज सकाळी घराबाहेर पडताना पक्ष्यांसाठी थोडेसे पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य गच्चीवर किंवा अंगणात ठेवा. हा लहानसा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, ग्रहांचे वाईट प्रभाव मुळापासून नष्ट करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव करेल. कुंभ राशींच्या माझ्या सर्व लाडक्या बंधू भगिनींनो, हा आठवड्यासाठी तुमच्यासाठी संघर्षाकडून यशाकडे जाणारा एक सुंदर प्रवास ठरणार आहे. फक्त स्वतःवर, तुमच्या शनिदेवावर पूर्ण विश्वास ठेवा. कोणत्याही कठीण प्रसंगाला न घाबरता धैर्याने पुढे जा. यश तुमचेच आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. तर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कुंभ राशींच्या मित्रमैत्रिणींची आणि नातेवाईकांची व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ वेळेचा फायदा घेता येईल. कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.